आपण पाहूयात 72,000 पदांच्या मेगा भरती योजनेविरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली होती आणि त्यावर आज सुनावणी झाली। अद्याप मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाहीये अशी माहिती राज्य सरकारने आज कोर्टात दिली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमची प्रतिनिधी रीमा कथळे आपल्या बरोबर आहेत। रीमा, काय माहिती याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे या दोन्ही याचिका, मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका त्याचप्रमाणे मेगा भरतीच्या विरोधातली याचिका, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी आता हायकोर्टात सुरू आहे। ज्यामध्ये सुरुवातीलाच राज्य सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं की मेगा भरतीबाबत केवळ जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, मात्र कुठलीही इतर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही आहे। त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भातही याचिकेवर सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने सांगितलं की महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला जो अहवाल दिला होता तो तत्वतः अहवाल आम्ही कोर्टात देण्यास तयार आहोत, मात्र ते जाहीर करण्याआधी त्या अहवालाची कोर्टानंच पडताळणी करावी। धन्यवाद रीमा या सगळ्या माहितीबद्दल। राज्य सरकारच्या वतीने आज न्यायालयात या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर आपली बाजू सांगण्यात आलेली आहे, आपली बाजू मांडण्यात आली आहे। यानंतर आपण पुढे बघूयात। राज्यातल्या युती संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महत्त्वाचं विधान केलं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप सोबत असेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला। तर 2019च्या लोकसभा निवडणुका एनडीए नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। एका इंग्रजी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं। तर पुढे बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजप आमदारांची बैठक घेणार आहेत। वर्षावर ही बैठक पार पडेल आणि या बैठकीत राज्यातील विधानसभेच्या जागा, तिथल्या आमदारांची कामगिरी आणि आगामी निवडणुकीसाठी तयारी या मुद्द्यांवर चर्चा होईल। तर भाजपच्या कोट्यातून खासदारकी मिळवलेल्या नारायण राणेंनी भाजप विरोधी वक्तव्य थांबवावीत, अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे। त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात येईल असे ते म्हणाले। नुकत्याच झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। सचिन तेंडुलकर आमच्या कोकणात जन्माला आलेले एक नररत्न आहे। मी परवा पनवेलमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विभागीय बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी खासदार सरोजिनीताई पांडे यांना मी या गोष्टी सगळ्या अवगत केल्या आणि बैठकीमध्ये मी ही मागणी केली की या सन्माननीय खासदारांचा त्वरित राजीनामा घ्यावा किंवा पक्षाने यांची त्वरित हकालपट्टी करावी, कारण यांच्यामुळे भारतीय जनता पक्षातलं वातावरण त्या ठिकाणी बिघडलं जातंय। आता बघायचं की याबद्दल खुद्द नारायण राणे काय प्रतिक्रिया देत आहेत। पुढे बघूयात। माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांकडून धोका असल्याचं पत्र म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिसांना देऊ केलंय। या पत्रात त्यांनी माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जो आहे तो प्रशासनाला दिलाय। काही अज्ञातांकडून धमक्या आल्याचा खळबळजनक खुलासाही सामंत यांनी केलाय। आणि मी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, काही विकासांच्या विरोधात जनतेच्या हितासाठी जेव्हा आम्ही निर्णय घेतो त्यावेळी ते नाराज झालेले असतात। या लॉटरीच्या निमित्तानं दलालांचा जो विळखा होता तो सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आणि या सगळ्या याच्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जो धमकीचा उल्लेख मी केलेला आहे त्याच्या बाबतीत मी स्वतः पोलीस आयुक्त मुंबई यांची उद्या भेट घेणार आहे, त्यांनी मला वेळ दिलेली आहे। पुढे पाहूयात। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे। बुलढाण्यात संग्रामपूर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाचं त्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले। आंदोलकांनी तब्बल 5 तास स्मशानभूमीमध्ये गाडून घेऊन हे आंदोलन केलं।